राजा परीक्षित शुकदेवजींना प्रश्न विचारतायत की महाराज, लवकरात लवकर मरणाऱ्या मनुष्यानं नेमकं काय करावं, असं काय साधन करावं? हे वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मवित्समतं पुसां श्रोतव्या विषयत्परः. प्रश्न विचारलाय, लोकहिताचा प्रश्न विचारलाय. आणि प्रश्न विचारल्यानंतर शुकदेवजी फार मोठे आनंदित झालेले आहे, महात्मा आहेत. म्हणतात, राजा, तुला उत्तर देण्याच्या अगोदर तुझ्या प्रश्नानेच मी प्रचंड खुश झालोय. कारण का, तू लोकहिताचा प्रश्न मला विचारलाय. बरोबर आहे की नाही? लवकरात लवकर मरणाऱ्या माणसानं काय करावं, याचा अर्थ इथं जो जन्माला आला त्या प्रत्येकाला जर जायचंच असेल तर त्या प्रत्येकानं काय करावं, असं कोणतं साधन करावं की अंतकाळी भगवंत न्यायला येईल, अंतकाळ सुखरूप होईल, असं कोणतं साधन करावं? शुकदेवजी सांगतात, हे राजा, त्या भगवंत नारायणाचं तू स्मरण कर. जोपर्यंत तुझा हा श्वास चालतोय ना, आपण श्वास वरती घेतो, उच्छ्वास खाली सोडून देतो, अशी जी आपली क्रिया चाललेली आहे ना, सांगतात त्या प्रत्येक श्वासाबरोबर राजा तू भगवंताचं स्मरण ठेव.